शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये हा बदल झालेला आहे. तर या बदलामध्ये असा अंदाज आहे की 20 तारखेपासून आपल्याला पाऊस सुरू होणार आहे. पावसाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं वाढलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मग तो कोणत्या कोणत्या भागात असेल आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. आताच हा बदल आलेला आहे आणि या बदलामध्ये आपल्याला माहिती आता कमी दाबाचे क्षेत्र मध्ये वाढ झालेली आहे आणि पावसाचं जे प्रमाण आहे बऱ्याचशा भागामध्ये वाढलेलं आहे. ताजी बातमी आहे, आताच अपडेट आलेली आहे. तर अति महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या 20 तारखेला 20 जुलैला अंदाज आपल्याला बघायचा आहे. तर आतापर्यंत बऱ्याचशा भागात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळालं आणि सोबत वाऱ्याही बघायला मिळालेले आहे. आता वाऱ्याचं प्रमाण कुठेतरी कमी झालेलं आपल्याला बघायला मिळणार आहे 20 तारखेला. हे दुपारनंतरचं वातावरण आपण बघू शकतो. वाडा, इगतपुरी आणि घोटीच्या काही भागात जर बघितलं तर आपल्याला शहापूर इथे आपल्याला पावसाची शक्यता 20 तारखेला दुपारनंतर आहे. त्याचबरोबर इकडे चाळीसगाव आणि जळगावच्या भागात जर बघितलं तर पाचोरा, पोरला या ठिकाणी धारणगाव आहे, जळगाव आहे, इथे आपल्याला पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर इकडे जामनेर, बोदवड आणि मलकापूर, शेगावच्या काही भागात आपल्याला हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. गिरडा, बुलढाणा, चिखली, मोठाला, खामेगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर मेहकर आहे, मालेगावचा काही भाग आहे, वाशिम आहे, रिसोट आहे, मंगळूरपीर आहे, करंजलाड आहे, मूर्तिजापूर आहे, या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. दिग्रस, अरणी, दरवा, यवतमाळ, नेर, कळम आणि घाटंजी, पंढरकवाडा या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर चंद्रपूरमध्ये, चामोर्शीमध्ये आणि या ठिकाणी शिरपूरच्या काही भागात हलका पाऊस पडणार आहे. तर थोडासा जोर आपल्याला वाढलेला बघायला मिळू शकतो. आता 20 तारखेनंतर आणखी बदल आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर आता जो पाऊस आहे जास्त करून आपल्याला म्हणजे अतितीव्र हा पाऊस नाहीये, परंतु बऱ्यापैकी आपल्याला पाऊस बघायला मिळेल. पाचोरा, शेगाव, गिरडा, बुलढाणा, चिखली या ठिकाणी शेतपळ आहे, मेखर आहे, इथे आपल्याला पावसाची शक्यता आहे. देऊळगाव राजा इथे पण पाऊस आहे. जाफराबाद आणि भोकरन इथे वातावरण होईल पण शक्यता कमी आहे. आता मेहकर आणि शेतपल या ठिकाणी मालेगाव, मंगळूरपीर इथे बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता आहे. फार जोरदार या ठिकाणी पाऊस नाहीये, एकदम कमी प्रमाण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे 20 तारखेच्या या अंदाजामध्ये. त्यानंतर आपण 21 तारखेचा आढावा घेऊ. 21 तारखेच्या अंदाजामध्ये जर बघितलं तर आपल्याला मुंबई किनारपट्टीला हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. तर मुंबई आहे, नवी मुंबई, चिपळूण ह्या ठिकाणी आपल्याला रत्नागिरीपर्यंत किनारपट्टीला पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे 21 तारखेला आणि बाकी भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे, पावसाची शक्यता कमी आहे. 22 तारखेचा अंदाज जर घेतला तर 22 तारखेला जळगाव सिटी भागामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता तुरळक ठिकाणी आहे. जळगावमध्ये सिटी भागात येतो फक्त. आणि त्यानंतर आपल्याला 23 तारखेचा जो अंदाज आपल्याला बघायचा आहे, 23 तारखेला आपल्याला यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता 23 तारखेला दुपारनंतर वर्तवली जाणार आहे. तोही आपल्याला मध्यम स्वरूपाचा बघायला मिळणार आहे. आता 24 तारखेचा अंदाज या ठिकाणी घेऊ. तर 24ला भंडारा आणि गडचिरोलीमध्ये अतिजोरदार पावसाचा इशारा आहे आणि त्यानंतर गोंदियाच्या भागात सुद्धा आपल्याला अतिजोरदार पावसाचा इशारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. जो कमी दाब आहे तो पूर्णपणे मध्य प्रदेशच्या काही भागाकडे वळलेला आपल्याला बघायला मिळाला, त्यामुळे जो पाऊस आपल्याकडे येणार होता तो पूर्णपणे दिशा बदल झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या पावसाचा जो जोर आहे तो आपल्याकडे बघायला मिळत नाही. आणि इकडे जळगावकडे जो पावसाचा जोर होता तो आपल्याला भोपाल, मध्य प्रदेशकडे आपल्याला हा बघायला मिळाला. तोच आपल्याला कमी आपल्या अकोला, अमरावती, जळगावच्या काही भागात होता, परंतु त्यानेही दिशा आपल्याला या ठिकाणी बदललेली बघायला मिळत आहे. त्यामुळे पूर्णपणे तो जो कमी दाब आहे तो मध्य प्रदेशमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही आपल्याला त्याचा परिणाम बघायला मिळणार नाही. या ठिकाणी पूर्ण 30 तारखेपर्यंत, 30 जुलैपर्यंत जर बघितलं तर आपल्याला पावसाची जी शक्यता आहे ही ह्याचप्रमाणे आहे, हलका मध्यम, काही ठिकाणी तुरळक आपण बघितला. त्यानंतर जोरदार पाऊस कधी आहे तर मित्रांनो, जोरदार जो पाऊस आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण याच चॅनलवरती आपल्याला बघायला मिळेल. भेटूया मित्रांनो पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.